मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 39वा दिवस आहे आज. तर आज आपण आलो घरी. काल तर गावाला गेलो आपण. तर आता इथून पुढे रेग्युलर प्रॅक्टिस आता ग्राउंडवर चालू करू आपण. तर चला ग्राउंडकडे निघू आपण आता. पण गावाला गेलो त्याच्यामुळे सुट्टी पडण्याचा चान्स होता, पण एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ना तर कोणतीही प्रॉब्लेम येऊन दे, काही असो, कुठं करा प्रॅक्टिस, पण प्रॅक्टिस करा. मेन गोष्ट ह्यानी काय होतं, डिसिप्लिन तयार होतं. डिसिप्लिननी काय होतं, जे तुम्ही गोल केलेलं आहे अचीव ते कंप्लीट होतं. पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. कोणतीही गोष्ट मूड असू नसू, पाऊस असू ऊन असू, आपली प्रॅक्टिस करायची म्हणून करायची. हेच मेन गोष्ट हीच असते. चॅलेंज काय 365 दिवस काय मला पण हार्ड वाटलं होतं, पण एवढं काय हार्ड नाही आहे. मनापासून जर केलं आपण पर डे, मनापासून करायचं. आपल्याला आज कंप्लीट करणं आहे काय, आणि आपल्याकडून 100% देणं आहे. आज आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं देणं आहे, तर आपलं टार्गेट बरोबर इझिली कंप्लीट होतं. कारण की या संडेचं आपलं हिल ट्रेनिंग वर्कआउट आणि हिल क्लाइम्बिंग दोन्ही राहून गेलं. कारण की गावाकडे गेलो पण ते प्रॉब्लेम नाही एवढा. कसं आहे, तुम्ही सुट्टी नाही पडून द्यायची. सुट्टी पडली भले वर्कआउट आपलं मागं पुढं होऊ शकतो. आजचा वर्कआउट उद्या करू, उद्याचा आजचा करू, असं अल्टरनेट करता येतं. पण सुट्टी नाही जमत मारायला. एक सुट्टी मारली पूर्ण मागचा रेकॉर्ड खराब होऊन जातो. कारण की आपले 39 दिवस आहे. समजा एक जर सुट्टी पडली असती तर पुरे 40 दिवस खराब झाले असते. परत स्टार्टिंग एकपासून करणं लागली असती. त्याच्यामुळे तर कोणतीही कंडिशन असू, काही असू, सुट्टी पडून द्यायची नाही. सगळ्यात मेन गोष्ट ती असते. एक जर सुट्टी पडली पूर्ण रेकॉर्ड खराब होऊन जातो. आणि याच गोष्टींनी कळतं का आपण काम करतो ह्याच्यामध्ये आपण किती सिरियस आहे. सिरियस मेन गोष्ट होणंच लागते. सिरियस झालं तरच आपलं टार्गेट अचीव होतं. नाही तर असे करणारे किती आहे आणि हे करणारे किती आहे. लय जणमध्ये कॉम्पिटिशन लई आहे. कॉम्पिटिशन तर मला दिसतच नाही. दरवेळेस मी येतो तर एकटाच असतो बघा. मागं पण कोण नाही आहे, पुढं पण रस्त्याला कोण नाही. कॉम्पिटिशन तर नाहीच आहे, पण म्हणायची गोष्ट असते कॉम्पिटिशन लई. आपण जर 100% लावलं तर कॉम्पिटिशन काहीच नसतं मेन गोष्ट. तर चला आपण वर्कआउटकडे जाऊ आता. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण करणार आहे जॉगिंग. नॉर्मल जॉगिंग करणार आहे. कारण की 2 दिवस तर आपलं वर्कआउटच केलं, तर जॉगिंग तर नाही झाली आपली. तर आता नॉर्मल 3 किलोमीटर जॉगिंग करू आपण वॉर्मअप झाल्यावर. तर चला जॉगिंग करू. तर 3 किलोमीटर आपली नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. आपण अपार्टमेंटपर्यंत गेलतो. तर 2 दिवस झाले तर रनिंग नाही आपली. तर आता म्हणजे वेगळा वर्कआउट होता, रनिंग नव्हती. तर आता आज जॉगिंग केली. आता जॉगिंग केल्याने नॉर्मल केली स्टार्टिंगला. तर आता काय करू, आपण वॉकिंग करू. थोड्या वेळ वॉकिंग केली तर मग आज आपण लॅडर वर्कआउट करू. लॅडर म्हणजे इन आउट फक्त, बस, जास्त नाही. पूर्ण लॅडर वर्कआउट सेट नाही करणार, फक्त इन आउट वर्कआउट करणार आहे. त्याने कसं पायाचे स्टेप ओके होईल. आणि नंतर उद्या आपण आपल्या रुटीननी चालू होऊन जाऊ. तर चला आता नॉर्मल बॉडी कूलडाऊन करू. कूलडाऊन झाल्यानंतर आपण वर्कआउट करत जाऊ. तर चला.
झालं आपलं कंप्लीट. आपण केलं लॅडर वर्कआउट. लॅडर वर्कआउटचा आपण इन आउट वर्कआउट केला. इन आउट वर्कआउटचे 2 सेट मारले. त्याच्यानंतर आपण ब्लॉकवर मारले विटावर, त्याचे 1 सेट मारला आणि प्लँक वर्कआउट केला. हे तिन्ही बेसिक केले फक्त आपण, कारण की 2 दिवस रनिंग नाही झाली आपली. त्याच्यामुळे आज नॉर्मल रुटीनमध्ये येण्यासाठी बेसिक वर्कआउट केला. इथून पुढं आता आपला शेड्यूलनुसार चालू. तर आजचा वर्कआउट झाला संपला. चला स्ट्रेचिंगकडे जाऊ आता आपण. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.